मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली आहे। मुसळधार पावसादरम्यान लोकलचं दार बंद करण्यावरून हा वाद झाला। हल्ल्यामध्ये मयंक लोहार यांचा मृत्यू झालाय, तर आरोपी या घटनेनंतर फरार आहे। कांदिवली बोरिवली स्थानकादरम्यान लोकलमध्ये एकाची हत्या झाली आहे। आरोपीच्या शोधासाठी 6 विशेष पथकं रवाना झाली आहेत। काल रात्री 11 वाजताच्या सुमारास या प्रवाशाची हत्या करण्यात आली आहे, तर लोकलमधील हत्येनं आता प्रवाशांमध्ये खळबळ माजली आहे। 2 प्रवाशांमध्ये दरवाजा बंद करण्यावरून, पावसाचं पाणी येते या दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं पर्यवसन यातील संशयित आरोपीने यातील मयत इसम जो मयांक रमेश लोहार आहे त्याच्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला आहे। त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 630/26 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासासाठी 7 टीम तयार केल्या असून त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास चालू आहे। यातील संशयित आयडेंटिफाय झाला असून त्यास अरेस्ट करणे बाकी आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याबरोबर जोडले गेलेत। नंदकिशोर, अतिशय धक्कादायक आहे ही जीवनवाहिनी। या जीवनवाहिनीमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात। कधीच ही लोकल रिकामी नसते, मात्र अगदी क्षुल्लक कारण आणि त्यातून झालेली ही हत्या, पुढचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? कस्तुरी, सध्या पाहायला गेलं तर 6 ते 7 पथकं जी आहे ते रेल्वे पोलिसांकडून जारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण सीसीटीव्ही सुद्धा पाहिले। सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण जो तपास आहे तो केला जातोय। आतले ज्या ठिकाणी ही संपूर्ण हत्या झाली ते तर व्हिडिओ समोर आलेलेच आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर प्लॅटफॉर्म पासून ते त्या एरियामध्ये, ज्या एरियातून तो गेलाय त्या एरियाचे संपूर्ण सीसीटीव्ही काढण्याचे जे प्रयत्न आहेत ते पोलीस करताना पाहायला मिळतात। काही सीसीटीव्ही मध्ये हा जो आरोपी आहे तो जात असताना आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर रात्री 10 ते 11च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलेला होता। काल आपण बघितलं कस्तुरी, तर काल मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली होती। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस जो आहे तो पडत असताना आपल्याला पाहायला मिळत होता आणि याच पावसाचं पाणी लोकलमध्ये शिरत असताना डोंबिवलीच्या आसपास हा संपूर्ण जो प्रकार आहे, बोरिवलीच्या आसपास हा संपूर्ण जो प्रकार आहे तो घडलेला होता। त्यातला जो लोहार ज्याची हत्या झालेली होती त्यानं खरं तर हे दार बंद करावं जेणेकरून पाणी आतमध्ये येऊ नये अशा पद्धतीची विनंती केलेली होती। त्याला खरं तर आजूबाजूचे जे प्रवासी होते त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की दार बंद कर, मात्र जो आरोपी आहे तो कुठेतरी दार जो आहे तो बंद करत नव्हता। त्याच्या अगोदर आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार त्यांच्यामध्ये म्हणजे काही प्रवासी आणि जो आरोपी आहे त्यांच्यामध्ये काही हाणामारी झाली। त्याचं शर्ट सुद्धा जर आपण बघितलं तर फाटलेला व्हिज्युअल्स मध्ये दिसताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हाणामारीचा जो राग आहे तो या आरोपीनं मनात ठेवलेला होता आणि मयंक लोहार हा जो पहिला तरुण होता ज्यानं हा संपूर्ण भांडण जे सुरू केलेलं होतं, त्याच्या पोटात जी चाकू होता बॅगमध्ये तो चाकू काढून त्याच्या पोटामध्ये जो आहे तो घुसवलेला आपल्याला पाहायला मिळत होता। एकंदरीत क्षुल्लकशा कारणावरून ही जी हत्या आहे ती झालेली आहे। तातडीनं जे आहे ते रेल्वे पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते, मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर आरोपी जो आहे तो फरार झालेला आपल्याला पाहायला मिळतात। सध्या 6 ते 7 ज्या आहेत त्या टीम याला शोधण्यासाठी ज्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आजूबाजूचे संपूर्ण सीसीटीव्ही जे आहेत ते सध्या पोलीस शोधताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। अतिशय धक्कादायक आणि लाजिरवाणी ही गोष्ट आहे। अगदी क्षुल्लक कारण पावसाचं पाणी आत येत होतं ते सांगायला दरवाजा बंद करायला सांगितला गेला, पण त्याचा राग मनात धरून केलेलं हे कृत्य अतिशय गंभीर आहे। पोलिसाच्या तपासात या पुढे काय समोर येतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद नंदकिशोर।